नमस्कार. RTO ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणते 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा, तुम्हाला या पोस्टरमध्ये दिसत असेल लाडका भाऊ योजना. लाडका भाऊ योजनेसाठी हेच असणार पात्र 4 कागदपत्रे असणे आवश्यकता आहेत. लाडका भाऊ योजनेसाठी हेच युवक असणार पात्र हे 4 कागदपत्रे असणार आवश्यकता आहेत. महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना आहे, ज्याला लाडका भाऊ योजना असेही म्हटले जाते. ती महाराष्ट्रातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डिझाईन केली आहे. योजनेचे उद्दिष्ट काय असेल? तरुणांना व्यावहारिक कौशल्य शिकवणे, रोजगाराच्या संधी वाढवणे, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे. चौथं, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट आहेत. योजनेचे वैशिष्ट्य काय असेल? ऑनलाईन प्लॅटफॉर्म, नोकरी शोधणारे आणि रोजगार देणारे यांना जोडण्यासाठी विशेष वेबसाईट उमेदवार आणि उद्योजक सहज नोंदणी करू शकतात. दुसरं आहे व्यावहारिक प्रशिक्षण, रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव व उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण कार्यक्रम. आर्थिक सहाय्य, 12वी उत्तीर्ण 6,000 प्रतिमाह, ITI डिप्लोमा 8,000 प्रतिमाह, पदव्युत्तर पदवी 10,000 प्रतिमाह एवढे विद्यावेतन दिली जाणार आहेत. व्यापक समावेश, खाजगी क्षेत्र, सेवा क्षेत्र, सरकारी आणि निमसरकारी संस्था सहभागी होऊ शकतात. पात्रता निष्कर्ष काय असेल? वय 18 ते 35 वर्ष या योजनेसाठी पात्र असेल. निवास महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी असावी. चौथा, रोजगार स्थिती बेरोजगार. पाचवा, महत्त्वाचे म्हणजे तरुणांचे बँक आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे. हे निष्कर्ष आहे, पात्रता निष्कर्ष. अर्ज प्रक्रिया काय असेल? ऑनलाईन नोंदणी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर. दुसरं, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. तिसरं, योग्य प्रशिक्षण कार्यक्रम निवडणे. चौथा, मान्यताप्राप्त संस्थेत प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे. लाभार्थ्यांसाठी फायदे काय असेल? मोफत व्यावसायिक प्रशिक्षण. दुसरं, मानसिक स्टायपेंड. तिसरं, उद्योगाशी थेट संपर्क. चौथा, रोजगार क्षमता वाढवणे. पाचवा, आत्मविश्वास वाढवणे. हे लाभार्थ्यांसाठी फायदे आहेत. उद्योगासाठी फायदे काय असेल? एक, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता. आणि सेकंड, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड करण्याची संधी. तिसरं, प्रशिक्षण खर्चात बचत. आणि चौथं, सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याची संधी. हे उद्योगांसाठी फायदे असेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग. दुसरं, मुख्यमंत्री लोककल्याण कक्ष. तिसरं, जिल्हा प्रशासन. प्रशिक्षणाचे स्वरूप काय असेल? प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण. दुसरं, उद्योगामध्ये इंटर्नशिप. आणि तिसरं, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट. आणि चौथं, उद्योजकता विकास कार्यक्रम. हे प्रशिक्षणाचे स्वरूप असेल. मूल्यांकन आणि प्रमाणपत्र. बघा, मूल्यांकन आणि प्रमाणपत्र काय असेल? नियमित मूल्यांकन. दुसरं, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र. रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी शिफारस. बघा, या ठिकाणी नियमित मूल्यांकन किंवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल किंवा रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी शिफारस केली जाणार आहेत. आव्हाने आणि संधी. मोठ्या संख्येने तरुणापर्यंत पोहोचणे. दुसरं, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची खात्री. आणि तिसरं, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश. आणि चौथा, ग्रामीण भागातील तरुणांना समान संधी. भविष्यातील योजना काय असेल? अधिक उद्योग क्षेत्राचा समावेश. आणि दुसरा, ऑनलाईन प्रशिक्षण मॉड्यूल्स. आणि तिसरा, स्टार्टअप इको सिस्टीम जोडणी. आणि चौथा, आंतरराष्ट्रीय संस्थांशी संयोग. हे भविष्यातील योजना आहेत. आणि आव्हान आणि संधी काय आहेत? मोठ्या संख्येने तरुणापर्यंत पोचवणे. आणि दुसरा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची खात्री करणे. आणि उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय करणे. आणि चौथा, ग्रामीण भागातील तरुणांना समान संधी देणे. मुख्यमंत्री युवा
कार्यप्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना केवळ कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी नाही तर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वाची आहे. बघा मित्रांनो, तरुणांना व्यावहारिक प्रशिक्षण देऊन आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ही योजना महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सातत्यपूर्व समय आवश्यकता आहे. योग्य अंमलबजावणी आणि निरंतर मूल्यांकनासह ही योजना महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यास आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यास मदत करू शकते. बघा मित्रांनो, लाडका भाऊ योजनेसाठी हे युवक पात्र असेल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.